स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील क्वेश्चन नंबर 4 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ह्या आधीचे क्वेश्चन्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत, क्वेश्चन नंबर 1, 2 अँड 3. जर तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी ऑन ए नंबर लाईन इज -7. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट on the number line which are at a distance of 8 unit from point P. म्हणजे आपल्याला काही नंबर लाईनवरती P हा पॉईंट दिलेला आहे, त्याचा कोऑर्डिनेट -7 आहे आणि आपल्याला काय P ह्या पॉईंटपासून 8 युनिट पासूनचं म्हणजे अंतरावर जे हे येणार आहेत कोऑर्डिनेट येणार आहेत ते आपल्याला काय फाइंड करायचे आहेत. आता आपण कसे करायचे ते फर्स्ट काय आपल्याला एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्यावी लागणार आहे. आता मी एक इथं काय नंबर लाईन ड्रॉ करून घेत आहे. ओके, आता ह्या नंबर लाईनवरती काय तुम्ही बघितलं तर काय दिलेलं आहे, पॉईंट पी, राईट. पॉईंट पी याचा कोऑर्डिनेट किती आहे, -7. ओके, आणि काय दिलेलं आहे, 8 युनिट ह्या अंतरावरती काय दुसरे पॉईंट्स आहेत आणि त्याचा कोऑर्डिनेट आपल्याला हे करायचं आहे 8 युनिटवरती. म्हणजे मी आता समजा हा पॉईंट एक इथं घेतला, दुसरा हा पॉईंट इथं घेतला आणि इथून इथंपासूनचे अंतर किती आहे तर 8 युनिट आहे. ओके, आणि इथून इथंपासूनचे इकडचे अंतर काय आहे, 8 युनिट आहे. ओके, मग आपल्याला फर्स्ट काय ह्या जे पॉईंट्स काढायचे आहेत त्याला आपल्याला काय नाव द्यावं लागणार आहे. मी त्यामुळे ए ह्या पॉईंटला ए नाव देते आणि ह्या पॉईंटला बी नाव देते आणि आपल्याला त्याचे काही कोऑर्डिनेट्स काढावे लागणार आहेत. ओके, त्यालाही आपण कोऑर्डिनेट्सलाही नाव देऊ. ह्याला एक्स मी नाव देते, ह्याला वाय नाव देते. आता बघा, आपण जे इथं मांडलेले आहेत पॉईंट्स आणि त्याचे कोऑर्डिनेट्स हे प्रथम आपण काय लिहून घेऊया. काय तर लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए बी एक्स. आपण एचा कोऑर्डिनेट मांडलेला आहे एक्स. ओके, आणि आता काय आहे गिवन दिलेलं आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पीचा 7 दिलेला आहे. ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज -7 आणि पॉईंट ए आहे ते कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे. पॉईंट पीच्या लेफ्ट साईडला. आपण लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही बाजू घेतले आहेत, कारण का तर आपल्याला इथं काही सांगितलेलं नाही नक्की कुठं, त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजू घ्याव्या लागणार आहेत. आता कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज -7. आता काय लिहूया, लेफ्ट साईडला पॉईंट पी आहे. हे पॉईंट ए आहे ते पीच्या लेफ्ट साईडला आहे. पॉईंट ए इज लेफ्ट साइड ऑफ पॉइंट पी. ओके, आता आपल्याला डिस्टन्स ए पी बघा कसं काढा. डिस्टन्स ए पी किती दिलेले आहे, आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे किती, 8 युनिट म्हणून. ओके, आणि देअरफॉर 8 इज इक्वल टू, आता तुम्ही इथं बघितलं तर एचा कोऑर्डिनेट आहे एक्स. ओके, आणि पीचा कोऑर्डिनेट आहे -7. आता ह्यामधील आपल्याला काही मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची असते. म्हणजे ह्यामधील मोठी संख्या कोणती येणार आहे तर -7 येणार आहे. का तर इकडे हे नंबर्स असे जातील तसे काय हे व्हॅल्यू काय याची कमी होत जाते. ओके, म्हणजेच -7 मायनस आता हे तर काय एक्स. ओके, एचा कोऑर्डिनेट आहे एक्स म्हणजे एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता मी इकडं घेते, इकडं मायनसचं इकडं गेलं की काय प्लस होतं आणि -7 आणि इकडं प्लस आहे त्यामुळे इकडं गेलं की ते काय मायनस होते. ओके, म्हणजेच -7 - 8 इज इक्वल टू किती होतं आहे बघा, तर मायनस मायनस आपण करताना प्लस करायचं आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजे 7 + 8 किती होतं आहे तर 15 होतं आहे आणि चिन्ह मायनस. ओके, म्हणजेच -15. म्हणजे देअरफॉर आपला काय आला, कोऑर्डिनेट ऑफ ए इज इक्वल टू -15. का तर हे
एचा कोऑर्डिनेट एक्स आहे, एक्स इज इक्वल टू -15 आलेला आहे. ओके, आता आपण ह्याचं काय पॉईंट एचं झालं, आपल्याला आता पॉईंट बीचं काढावं लागणार आहे. कोऑर्डिनेट किती आहे ते. आता ह्याचं जसं केलं तसंच आपण ह्याचंही करूया. ठीक आहे. लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, आता पॉइंट कोणता बी, आणि आपण काय मांडले तर वाय. ओके, बी बी वाय. नंतर काय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज किती -7. ओके, आता बघा पॉइंट बी आहे तो काय राईट साईडला आहे पॉइंट पीच्या. आता आपल्याला हे काय लिहून घ्यायचं आहे. ओके, पॉइंट बी इज राईट साइड ऑफ पॉइंट पी. ओके, आता डिस्टन्स पी बी काढूया आपण. डिस्टन्स पी बी आपल्याला दिलेला आहे 8 युनिट म्हणून. देअरफॉर 8 इज इक्वल टू, आता काय म्हणजे पीचा कोऑर्डिनेट ह्याचा मायनस काय बीचा कोऑर्डिनेट होणार आहे. तर पीचा कोऑर्डिनेट आपल्याला काय -7 दिलेला आहे, राईट. आणि आपल्याला बीचा काढायचा आहे. आता तुम्ही बघितलं तर नंबर लाईनवरती -7. ओके, आता इथं तुम्ही बघितलं तर -7 आणि इथं बीचा कोऑर्डिनेट वाय आहे. तर इकडं पुढं गेलं की ही संख्या काय वाढत जाते, राईट. म्हणजे बीचा ही वाय हे काय असणार आहे मोठा असणार आहे. त्यामुळे ह्यातून छोटी संख्या म्हणजे -7 होणार आहे. त्यामुळे आपण आता लिहिताना बघा कसं लिहायचं आहे. तर वाय -7. ओके, म्हणजे किती येणार आहे 8 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होतं, आणि नंतर 8 प्लस आहे इकडं गेलं की मायनस होणार. 8 - 7 इज इक्वल टू वाय. म्हणजेच वाय इज इक्वल टू किती 1 होणार आहे. म्हणजेच कोऑर्डिनेट आपल्याला कशाचा कोऑर्डिनेट सांगितला होता, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज किती 1. तर अशा पद्धतीने आपण काय एक्स आणि वायचा कोऑर्डिनेट काढलेला आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इफ ABC म्हणजे काय हे नंबर लाईनवरती दिलेलं आहे. अँड डिस्टन्स AC इज इक्वल टू 17, डिस्टन्स BC इज इक्वल टू 6.5, देन डिस्टन्स AB आपल्याला काढायचं आहे. ओके, खूप इझी आहे बघा. आता नंबर लाईनवरती ABC आपण ड्रॉ करून घेऊया फर्स्ट. तर ही नंबर लाईन आहे. ओके, A, B आणि C. आता आपल्याला AC म्हणजे इथून इथपासूनचे अंतर किती 17 दिलेलं आहे. ओके, हे 17 दिलेलं आहे. आणि BC आहे म्हणजे इथून इथपासूनचे अंतर किती 6.5 दिलेलं आहे. ओके, तर आपल्याला AB काढायचं आहे. तर AB अगदी आपण ओरली सांगू शकतो. हे 17 फुल आहे, हे 6.5 आहे, बरोबर. त्यामुळं आपलं काय येतं आहे AB तर किती 10.5. ओके, म्हणजे हे दोन्ही मिळून किती आलं पाहिजे तर 17. त्यामुळे हे 10.5 येते. पण आपल्याला काय हे सॉल्व करावं लागणार आहे. आता तुम्ही बघितलं तर डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC होणार आहे. आपण हे फर्स्ट काय लिहून घेऊया. डिस्टन्स AB प्लस काय डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. आता डिस्टन्स AB काढायचं आहे आपल्याला. ओके, डिस्टन्स AB प्लस BC आहे 6.5 इज इक्वल टू AC आहे 17. ठीक आहे, म्हणजेच डिस्टन्स AB इज इक्वल टू 17 प्लस आहे इकडं गेलं की मायनस होणार आहे -6.5. म्हणजेच डिस्टन्स AB किती येत आहे 17 - 6.5 तर 10.5. ओके, तर आता सेकंड नंबर बघा.
ह्यामधीलच. सेकंड काय आहे, इफ पी क्यू आर अँड डिस्टन्स पी क्यू 3.4. ओके, आणि डिस्टन्स क्यू आर 5.7. देन आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स पी आणि आर. आता हेही ह्याच पद्धतीनं खूप सोपं आहे. आपण प्रथम काय एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आता हे काय पी क्यू आर, पी क्यू आणि आर. ओके, आता पी क्यू दिलेला आहे आपल्याला, म्हणजे इथून इथपासूनचे अंतर किती दिलेलं आहे, 3.4. ओके, आणि क्यू आर म्हणजे आता इथून इथपासूनचे अंतर किती दिलेलं आहे, 5.7. आणि आपल्याला काय करायचं आहे, पी आर काढायचं आहे. ओके, ह्याचा आणि ह्याचं प्लस केलं की पी आर निघतंय. आता आपण बघूया कसं काढायचं ते. म्हणजेच डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स काय क्यू आर. ओके, आता पी क्यू दिलेला आहे 3.4 आणि क्यू आर आहे 5.7. आता तुम्ही बघितलं तर ह्याचं प्लस केलं की किती होते, 7 + 11. ओके, आणि 5 + 3 8 आणि 1 9, म्हणजेच काय 9.1. म्हणजे डिस्टन्स आपलं किती आलेलं आहे, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 9.1. ओके, आता क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 बघा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए ऑन ए नंबर लाइन इज 1. What are the coordinates of points on the number line which are at a distance of 7 units from A? म्हणजे हा इक्वेशन तुम्ही बघितला तर आपण क्वेश्चन नंबर 4 बघितला त्याप्रमाणे सेम आहे. म्हणजे काय, नंबर लाईनवरती पॉईंट ए दिलेला आहे, त्याचा कोऑर्डिनेट 1 आहे. आणि आपल्याला आता काय फाइंड करायचं आहे, तर पॉईंट ए पासून 7 युनिट ह्या अंतरावरती कोऑर्डिनेट्स आहेत ते फाइंड करायचे आहेत. अगदी सेम क्वेश्चन नंबर 4 सारखाच आहे. आता आपण प्रथम काय एक लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके, लाईन ड्रॉ करून घेतले आणि इथं ए हा पॉईंट घेते, ए हा पॉईंट आपण घेऊया आणि त्याचा कोऑर्डिनेट आहे 1. ओके, आणि इथून ह्या साईडला 7 युनिट ह्या साईडला आपल्याला, आणि म्हणजे इथं कोणता पॉईंट घेऊया, तर आता इथं ए आहे म्हणाल्यानंतर इथं बी घेऊया, इथं सी घेऊया. हे अंतर काय असणार आहे, इथून इथपासूनचे काय 7 युनिट. ओके, आणि इकडं पण काय असणार आहे 7 युनिट. का तर आपल्याला लेफ्ट राईट असं काही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय हे दोन्ही साईडला घ्यावं लागणार आहे. ओके, आता आपण बी आणि सी हे पॉईंट्स घेतले. आता आपण ह्याचं काय फर्स्ट मानूया की ह्याचा कोऑर्डिनेट काय आहे ते. बीचा कोऑर्डिनेट आपण एक्स मानूया आणि सीचा कोऑर्डिनेट आहे तो वाय मानूया. आता आपण काय हे लिहून घेऊया कसं करायचं ते. ओके, अगदी क्वेश्चन नंबर 4 सारखंच करायचं आहे आपल्याला. म्हणजे कसं तुम्ही बघितलं तर लेट द कोऑर्डिनेट ऑफ काय पॉइंट बी इज किती मांडलेला आहे आपण, एक्स मांडलेला आहे. ओके, आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज किती आहे तर 1 आहे. ओके, आणि पॉइंट बी कुठं आहे तर एच्या लेफ्ट साईडला आहे, म्हणून आपण लिहून घेऊया पॉइंट बी इज द लेफ्ट साइड ऑफ पॉइंट ए. ओके, आता आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. डिस्टन्स कशाचा, ए बी इज इक्वल टू आपल्याला 7 युनिट दिलेला आहे. ओके, म्हणजेच देअरफॉर 7 इज इक्वल टू, आता कोऑर्डिनेट आपल्याला काढताना आता बघा ए आणि बी, एचा कोऑर्डिनेट 1 दिलेला आहे राईट, आणि इकडे हे नंबर्स गेले की काय छोटे होत जातात. त्यामुळं ए आणि बी ह्यापैकी कोणाचा कोऑर्डिनेट मोठा असणार आहे तर एचा असणार आहे.
त्यामुळे मोठी संख्येतून छोटी संख्या मायनस करायचं असतं. ओके, म्हणजेच 1 मायनस काय होणार आहे एक्स. म्हणजेच आता काय मी एक्स ह्या साईडला घेतलेलं आहे, मायनस इकडचं इकडं गेलं की प्लस होतं. एक्स इज इक्वल टू 1, इकडं प्लस होतं आहे त्यामुळे इकडं गेलं की मायनस होतं, -7. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येते बघा, 1 - 7 म्हणजे काय येणार आहे तर -6. मायनस करायचं आहे चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजेच -7 होणार आहे. म्हणजे आपल्याला काय पॉईंट बीचा कोऑर्डिनेट किती आलेला आहे -7. आता ते लिहून घेऊया. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज -6. ओके, पॉइंट सी चा कोऑर्डिनेट काढायचा आहे. पॉइंट सी चा म्हणजे आपण काय लिहून घेऊया, लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज आपण y मांडलेला आहे. ओके, आणि कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1 आहे. राईट, 1 दिलेला आहे तिथं. आणि आता पॉइंट सी इज कुठं आहे, सी तर राईट साईडला. ओके, सी इज राईट साईड ऑफ पॉइंट ए. ठीक आहे, आता आपल्याला डिस्टन्स ए सी किती दिलेला आहे, 7 दिलेला आहे. म्हणजे 7. आता ए आणि सी ह्या कोऑर्डिनेटमध्ये बघितलं तर तुम्ही ए 1 येते आणि सी हे राईट साईडला येते. त्यामुळं ही काय राईट साईडला जसं जाईल तसं काय व्हॅल्यू वाढत जाते. त्यामुळं नक्की म्हणजे वायचा कोऑर्डिनेट आहे तो म्हणजे मोठा असणार आहे. त्यामुळं आपल्याला वाय आधी घ्यावं लागणार आहे. वाय मायनस आणि 1चा एचा कोऑर्डिनेट आहे 1. ओके, म्हणजेच 7 मायनस इकडं गेलं की प्लस होणार आहे, +1 इज इक्वल टू वाय. म्हणजेच वाय किती येणार आहे, 7 + 1 8. ओके, म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज किती येते तर 8. ओके.